भात खाताय पण तांदळाच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करताय. जनरली भात हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय आहे, परंतु भात खाताना कुठल्या प्रकारचा तांदूळ वापरायचा याविषयी आपल्याला माहिती नसते आणि तिथेच आपली खूप मोठी चूक होते. नंबर 1, इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, म्हणजे जवळपास 70 ते 80 असतो. आणि आपल्याला माहितीये जेवढा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स तेवढी ती आपली शुगर जास्त वाढवत असतात. शिवाय इंद्रायणी राईस हा एकदम चिकट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त स्टार्च असतात आणि असा स्टार्च असलेला जास्त राईस आहे तो आपली शुगर लेवल अचानक स्पाइक करतो. त्यामुळे तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी शुगरचा त्रास असेल तर तिथे इंद्रायणी राईस किंवा आंबेमोहोर राईस जास्त खाऊन चालणार नाही. नंबर 2, कोलम राईस आणि सोना मसुरी राईस याचा ग्लायसेमिक इंडेक्स मॉडरेट असतो, म्हणजे जवळपास 60 ते 70च्या रेंजमध्ये असतो. त्यामुळे इथेही जर तुम्ही डायबेटिक असाल किंवा वेट जास्त असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. नंबर 3, बासमती तांदूळ आणि हातसडीचा तांदूळ यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, म्हणजे जनरली 50 ते 60 या रेंजमध्ये असतो. इतर तांदळाच्या प्रकारांपेक्षा बासमती तांदूळ आणि हातसडीचा तांदूळ हे आपली शुगर जास्त एकदम स्पाइक करत नाहीत आणि आपले जास्त वजनही वाढवत नाहीत. नंबर 4, हातसडीचा तांदूळ आणि ब्राऊन राईस हे तांदूळ आपली जास्त शुगर वाढवत नाहीत. यांच्यामध्ये फायबर असतात, शिवाय विटॅमिन आणि मिनरल्स ही जास्त प्रमाणामध्ये असतात. ते जास्त पॉलिश केलेले नसल्यामुळे ते आपल्या शरीराला खूप आरोग्यदायी ठरू शकतात. नंबर 5, वरील प्रकाराव्यतिरिक्तही रेड राईस असेल, ब्लॅक राईस असेल किंवा त्या प्रदेशानुसार अजून वेगवेगळे तांदळाचे प्रकार असू शकतात. जेवढा जास्त सुगंधी आणि जेवढा जास्त चिकट तांदळाचा प्रकार असेल तेवढा तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो. या उलट सरकारमान्य धान्य दुकानामध्ये मिळणारा तांदूळ असेल, हातसडीचा पारंपरिक पद्धतीने बनवलेला तांदूळ असेल किंवा ब्राऊन राईस असेल, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले हितकर ठरू शकतात. तुम्हालाही तांदळाच्या प्रकाराविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला राईस असा मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्यावरती योग्य ते मार्गदर्शन करेन.